साखरपुड्याच्या आनंदावर काळाचा घाला, धानिवरीतील भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू, 35 जखमी. नवरीच्या दारात पोहोचण्याआधीच मृत्यूचा सापळा. आयशर ट्रक कंटेनरच्या भीषण धडकेने डहाणू हादरले. डहाणू प्रतिनिधी बाळकृष्ण ढोके. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानिवरी परिसरात सोमवारी दिनांक मे 18 सायंकाळी झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण पालघर जिल्हा हादरून गेला. साखरपुड्यासाठी आनंदाने निघालेल्या वऱ्हाडावर काळाने अचानक घाला घातला आणि काही क्षणातच आनंदाचे वातावरण शोकसागरात परिवर्तित झाले. आयशर ट्रक आणि कंटेनर यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत तब्बल 12 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 30 ते 35 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या भीषण दुर्घटनेत एक दुचाकीस्वारही कंटेनर आणि ट्रकच्या धडकेत सापडल्याचे सांगितले जात आहे. मृतांची ओळख पटविण्याचे कामही प्रशासनाकडून सुरू आहे. अपघातातील काही मृतदेह गंभीररित्या जखमी झाल्याने ओळख पटविण्यात अडचणी येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अनेकांनी जखमींना तातडीने उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांना शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणीही पुढे येत आहे. या हृदयद्रावक दुर्घटनेने पुन्हा एकदा महामार्ग सुरक्षेचा प्रश्न ऐणीवर आणला आहे. सण, समारंभ आणि कौटुंबिक कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक मालवाहू वाहनांमधून प्रवास करतात. मात्र अशा वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणे धोकादायक ठरत असल्याचे या अपघातातून स्पष्ट झाले आहे. प्रशासनाने अशा प्रकारच्या बेकायदेशीर प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे. एका आनंदाच्या क्षणासाठी निघालेल्या कुटुंबांवर नियतीने घातलेला हा क्रूर घाला संपूर्ण राज्याला हेलावून टाकणारा ठरला आहे. नवरीच्या दारात पोहोचण्याआधीच मृत्यूने अनेकांचे आयुष्य हिरावून घेतले आणि अनेक कुटुंबांना कायमचे दुःख दिले. धानिवरीतील ही दुर्घटना दीर्घकाळ नागरिकांच्या स्मरणात राहणारी ठरणार आहे. दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी बाळकृष्ण ढोके. मिळालेल्या माहितीनुसार डहाणू तालुक्यातील बापूगाव येथील लाखातपाडा परिसरातील जयराम दांडेकर यांच्या कुटुंबातील साखरपुड्याचा कार्यक्रम धानिवरी खडकीपाडा येथे आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी कुटुंबीय, नातेवाईक आणि गावकरी असे 50हून अधिक जण आयशर ट्रकमधून साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. ढोल ताशांच्या गजरात आणि आनंदाच्या वातावरणात सुरू झालेला हा प्रवास काही अंतरावरच भीषण दुर्घटनेत बदलला. सायंकाळी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास धानिवरी परिसरात समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने आयशर ट्रकला जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज इतका भीषण होता की परिसरातील नागरिक घाबरून बाहेर आले. अपघातानंतर आयशर ट्रकचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. ट्रकमधील अनेक प्रवासी एकमेकांवर आदळून गंभीर जखमी झाले, तर काही जण वाहनात अडकून पडले होते. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की अपघातानंतर घटनास्थळी हृदयद्रावक दृश्य निर्माण झाले होते. महिलांचा आक्रोश, जखमींच्या वेदनादायक किंकाळ्या आणि मदतीसाठी सुरू असलेली धावपळ यामुळे परिसर सुन्न झाला होता. स्थानिक ग्रामस्थांनी कोणतीही पर्वा न करता तातडीने मदतकार्य सुरू केले. अनेकांनी स्वतःच्या वाहनातून जखमींना रुग्णालयात पोहोचविण्याचे काम केले. घटनेची माहिती मिळताच कासा पोलीस, महामार्ग पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. बचाव पथकांनी ट्रकमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठे प्रयत्न केले. काही प्रवासी वाहनाच्या लोखंडी भागात अडकले होते. गॅस कटरच्या सहाय्याने वाहनाचे भाग कापून जखमींना बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी वेदांत रुग्णालय, सिल्वासा तसेच वापी येथील विविध खासगी आणि शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. डॉक्टर आणि आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचार सुरू केले असून अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे संपूर्ण बापूगाव परिसरात शोककळा पसरली आहे. ज्या घरात साखरपुड्याचा आनंदोत्सव साजरा होणार होता, त्या घरात आता दुःखाचे सावट पसरले आहे. गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये तीव्र संतापही दिसून येत आहे. स्थानिक नागरिकांनी महामार्गावरील वाढत्या अपघातांबाबत प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सतत अपघात होत असूनही पुरेशा सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रणाची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. धानिवरी परिसरात यापूर्वीही अनेक अपघात घडले असून वेगमर्यादा, रस्त्यांची अवस्था आणि अवजड वाहनांची बेदरकार वाहतूक ही अपघातांची प्रमुख कारणे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी तत्काळ वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवून परिस्थिती नियंत्रणात आणली. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने हटविल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. पोलीस प्रशासनाने अपघाताचा तपास सुरू केला असून कंटेनर चालकाची चौकशी करण्यात येत आहे.
वाहनांचा वेग, चालकांचे नियंत्रण आणि रस्त्याची स्थिती यासह सर्व बाबींची तपासणी केली जात आहे.